Hello family members, welcome back to our channels. You are watching the Exam Center YouTube channel. नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नागपूर विभागात लेखा व कोशागार संचालनालयात भरती निघली आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। त्याआधी तुम्हाला या विभागात किती पेमेंट दिली जाते ते आधी पाहूयात। येथे तुम्ही बघू शकता तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार 29,200 ते 92,300 पर्यंत एवढे वेतन दिले जाते। यामध्ये एकूण 56 जागांची भरती आहे। पदाचे नाव कनिष्ठ लेखापाल आहे। तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी सुरुवात ही 10 जानेवारी 2025 पासून चालू झालेली आहे। तर अर्ज करण्याची शेवट तारीख ही 9 फेब्रुवारी 2025 ही असणार आहे। म्हणजे तुम्हाला एका महिन्याचा कालावधी आहे। तर अर्ज कुठून करायचा? अर्ज करण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय असणार आहे, परीक्षा फी काय असणार आहे, परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे, परीक्षेचा सिलेबस काय असणार आहे, तुम्हाला अप्लाय करण्यासाठी कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज भासणार आहे, सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सरळ सेवा भरतीची अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा। चला तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे तुम्ही बघू शकता पदाचे नाव कनिष्ठ लेखापाल गट क म्हणजे ही जाहिरात सरळ सेवा भरती येते। यामध्ये पदसंख्या 56 आहे। तुम्हाला या पदासाठी लवकरात लवकर अपील करायचं आहे। त्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी असायला पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला टायपिंग स्पीड म्हणजे 30 शब्द प्रति मिनिट हे मराठीचे आले पाहिजेत व 40 शब्द प्रति मिनिट हे इंग्रजीचे यायला पाहिजेत। तुम्हाला वयाची अट 19 ते 38 वर्षापर्यंत आहे व मागासवर्गीयांसाठी 5 वर्षांसाठी सूट आहे। नोकरीचे ठिकाण नागपूर विभागात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी तुम्हाला नोकरीचे ठिकाण आहे। त्याचबरोबर एग्जाम फी ही खुल्या वर्गासाठी 1000 रुपये तर राखीव वर्गासाठी 900 रुपये ही असणार आहे। तर माजी सैनिकासाठी फी नाही आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ही 9 फेब्रुवारी 2025 ही असणार आहे। परीक्षा ही तुम्हाला नंतर SMS द्वारे किंवा ईमेलद्वारे कळवण्यात येतील। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला 3 टप्प्यातून जावं लागेल। पहिल्यांदा प्रोफाईल निर्मिती करावं लागेल, त्यानंतर अर्ज सादरीकरण करावं लागेल, त्यानंतर तुम्हाला परीक्षा फी भरावं लागेल। अर्ज सादरीकरण करण्यासाठी तुम्हाला या लिंकवर जाऊन न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करून तुम्हाला सुरुवातीला प्रोफाईल निर्मिती तयार करायची आहे, त्यानंतर अर्ज सादरीकरण करायचं आहे। अर्ज सादरीकरण करताना तुम्हाला या डॉक्युमेंटची गरज भासणार आहे। हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून PDF फॉर्मॅटमध्ये 100 KB पासून ते 2 MB पर्यंत अपलोड करायचे आहेत। हे डॉक्युमेंट टोटल 18 डॉक्युमेंट आहेत। सुरुवातीचे 8 पाहूयात। तर इथे सुरुवातीला 10वीचं प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, टायपिंगचं प्रमाणपत्र, MSCITचं प्रमाणपत्र, तुमची कास्ट सर्टिफिकेट, आर्थिक दुर्बल असल्याचा पुरावा हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत। त्याचबरोबर नॉन क्रिमिनल, माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडूचा पुरावा, विवाहित स्त्रियांचा नाव बदलाचा पुरावा, डोमेसाईल सर्टिफिकेट, मराठी भाषेचा पुरावा, लहान कुटुंब असल्याचा पुरावा। आता इथे त्यांनी एक टिप दिलेली आहे की उमेदवारांना वरीलप्रमाणे जे प्रमाणपत्र लागू असतील ते प्रमाणपत्र त्यांनी अपलोड करायचे आहेत। अपलोड करण्यासाठी PDF फॉर्मॅटमध्ये त्यांनी साईज पण दिलेली आहे। त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करू शकता। जर अपलोड नाही झालं तर तुमचा फॉर्म भरला जाऊ शकत नाही किंवा काहीतरी अडचणी सांगू शकतात। हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत। त्याचबरोबर आता परीक्षा बघा, इथे तुम्हाला 4 सरळ सेवा म्हणल्यावर 4 विषय असणार आहेत। त्यासाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ असणार आहे। एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 गुण असणार आहेत। 4 विषय मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी हे असणार आहेत। आता सिलेबस पाहूयात। हा व्हिडिओ मोठा होत असल्या कारणाने आता इथे काही 2-3च आपण विषयाचे सिलेबस पाहूयात। बाकीचा सिलेबस आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केला आहे। त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मी टेलिग्राम चॅनेलवर हा सिलेबस अपलोड करतो। तिथे तुम्ही जाऊन हा सिलेबस पाहू शकता। तुम्हाला काही अडचण असल्यास मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।